गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या बेसिक स्टेप्स यूज करून चांगल्या प्रकारे इझिली आपण इंग्लिश बोलायला शिकू शकतो ते बघणार आहोत. त्याच स्टेप मी माझ्या रिअल लाईफमध्ये सुद्धा यूज केल्या आणि मला खूप त्याचा चांगला रिझल्ट भेटलेला आहे. त्या स्टेप मी इथे शेअर करत आहे. त्यातली पहिली स्टेप आहे लर्न बेसिक वर्ड्स अँड फ्रेजेस. आता बघा, लर्न बेसिक वर्ड्स अँड फ्रेजेस म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे. तुम्हाला पहिल्यांदा इथे काय करायचं आहे, आता बेसिक वर्ड्स म्हणजे काय. आपल्या घरात खिडकी आहे किंवा आपण काही विकत घेतो, स्वयंपाक करतो किंवा आंघोळ करतो, हे जे सगळे बेसिक वर्ड्स आहेत हे तुम्हाला काय करायचं आहे, मराठीमध्ये न यूज करता याला इंग्लिशमध्ये रिप्लेस करायचं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, जसं की तुम्ही खिडकी म्हणता, खिडकीच्या ऐवजी तुम्ही तिथे सिंपल विंडो, स्वयंपाकाला कुकिंग, आंघोळीला बाथ, विकत घेणेला परचेस, अशा प्रकारे काय करायचं आहे, बेसिक वर्ड रिप्लेस करायचे आहेत घरातल्या गोष्टीसोबत. क्लिअर झालं. हे घरातल्या जे काही वस्तू असतील त्याच्यासोबत हे तुम्हाला ट्राय करायचं आहे. ट्राय टू युजिंग देम इन युअर रिअल लाईफ. तुम्हाला रिअल लाईफमध्ये हे काय करायचं आहे, यूज करायला सुरुवात करायची आहे. हे झालं पहिलं याच्यामधलं आपल्या वर्ड्सबद्दल. आता बघा, स्टार्ट विथ सिम्पल एव्हरीडे वर्ड्स. हे तर आपण केलं. अँड सेंटेन्स. तुम्हाला हे स्टार्ट कशा प्रकारे करायचं आहे, एव्हरीडे सिम्पल वर्ड्स अँड सेंटेन्स. वर्ड्स आपण बघितले. सेंटेन्स बघा, सेंटेन्स कसे यूज करायचे. फॉर एक्झाम्पल, खूप छोटी छोटी आणि खूप बेसिक मी सेंटेन्स घेतली आहेत. थोडेफार प्रकारे इंग्लिश जमत असेल तर तुम्ही याच्यापेक्षा थोडेसे ॲडव्हान्स वर्ड घेऊ शकता. मी इथे सिम्पल घेतला आहे ॲज अ बेसिक म्हणून. कोणते तुम्ही छोटी सेंटेन्स कोणते यूज करू शकता. हॅलो, हाऊ आर यू, आय एम फाईन, थँक यू, व्हॉट अबाउट यू, ग्रेट, शुअर, एक्सक्यूज मी. अशा प्रकारचे जे काही वर्ड्स आहेत तुम्हाला एव्हरीडेमध्ये, हे वर्ड्स पण आहेत आणि काही छोटी सेंटेन्स पण आहेत. एक्सक्यूज मी हा एक वर्ड्स पण होतो आणि एक छोटंसं सेंटेन्स पण होतं. अशा प्रकारे तुम्हाला लर्न करायचे आहेत, रेकग्नाइज करायचे आहेत आणि यांना काय करायचं आहे, ट्राय टू देम इन युअर युजिंग रिअल लाईफ. रिअल लाईफमध्ये यूज करायचं आहे. केव्हा, प्रॅक्टिस इट ग्रीटिंग पीपल, इंट्रोड्युसिंग युअर सेल्फ, टॉकिंग अबाउट डेली ॲक्टिव्हिटीज. म्हणजे यांची प्रॅक्टिस करायची कशी आहे, तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही कोणाला भेटाल किंवा तुमचं इंट्रोडक्शन सांगाल किंवा तुम्हाला डेली ॲक्टिव्हिटीमध्ये ज्यावेळेस तुम्ही कोणाला बोलाल त्यावेळेस यांचा यूज करायचा आहे. क्लिअर झालं. अगदी इझी आहे आणि सगळ्याला जमेलाच आहे. नेक्स्ट स्टेप बघा काय आहे. स्टार्ट पिकिंग वन वर्ड अँड मेक शॉर्ट स्टोरी. काय करायचं आहे, याच्यामध्ये तुम्हाला छोटासा एखादं वर्ड पिक करायचा आहे आणि त्याच्यापासून छोटीशी स्टोरी बनवायची आहे. पहिल्यांदा ट्राय करा, छोटीशी स्टोरी बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. अगदी सिंपल सेंटेन्समध्ये. तुम्हाला मी त्याचा एक्झाम्पल पण सांगेल. अगदी सिंपल असणार आहे, याच्यात हार्ड काहीच नाही आहे. याच्यामध्ये नाऊन पण असू शकतं किंवा तुम्ही एखादं ॲक्शन वर्ब सुद्धा घेऊ शकता. आता याचं एक्झाम्पल बघा. मी पहिल्यांदा तुम्हाला नाऊन घेऊन याचं एक्झाम्पल देते. मी नाऊन म्हणून एक फोन घेत आहे. फोन ॲज अ वर्ड घेत आहे मी, नाऊन. आता याच्यापासून बघा कसे सेंटेन्स बनवू शकता किंवा एक छोटी शॉर्ट स्टोरी. दिस इज माय फोन, माय फोन इज ब्लॅक, आय कॅन कॉल माय फ्रेंड्स ऑन द फोन, इट हॅज अ कॅमेरा, इट हॅज अ बिग स्क्रीन ॲज वेल. अशा प्रकारे एक छोटेसे 2, 3, 4, 5 जरी सेंटेन्स बनवले तरी खूप झाले. असे सेंटेन्स बनवायचे आहेत. वर्ब घेऊन कशा प्रकारे तुम्हाला स्टोरी बनवायची बघा, किंवा सेंटेन्स पण तुम्ही बोलू शकता. आता मी इथे घेत आहे वॉक हा वर्ब. वॉक हे ॲक्शन वर्ब. आता बघा याच्यापासून कसं बनवू शकतो. मी इथे स्टोरी सांगत आहे. आपण पहिले सेंटेन्स बघितले फोनसाठी. आता इथे एक स्टोरी. दोन्हीही तुम्हाला जेही जमल ते तुम्ही करू शकता. आय वेंट फॉर अ वॉक इन द गार्डन, I saw beautiful flowers and butterflies. I felt very happy and fresh. I enjoyed my walk a lot. सिंपल स्टोरी आहे आणि किती इझी आहे आणि किती छोटी आहे बघा. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे आहे, वर्ड पिक करायचे, छोटी स्टोरी बनवा. अदरवाईज त्याच्यावरती 4-5 सेंटेन्स बोला, नाहीतर तुम्ही
लिहून काढा. अशा प्रकारे करायचे आहे. ही प्रॅक्टिस केल्यानं तुम्हाला एक तर तुमची व्होकॅब्युलरी वाढेल, तुम्हाला सेंटेन्समध्ये कशा प्रकारे ते यूज करायचा वर्ड असेल किंवा ॲक्शन कोणता वर्ड कशा प्रकारे सेंटेन्समध्ये यूज करायचा हे पण तुम्हाला लक्षात येईल. तुमची टंग ट्विस्ट होईल. खूप सारे फायदे आहेत. हे तुम्हाला करायचं आहे. क्लिअर झालं इथंपर्यंत? आय होप तुम्हाला समजत असेल. गाईज, व्हिडिओ आवडत असेल तर तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर सुद्धा करायचं आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल ना तर तुम्ही सबस्क्राईब जरूर करा. गाईज, आपली नेक्स्ट स्टेप आहे प्रॅक्टिस स्पीकिंग डेली विथ आस्किंग क्वेश्चन्स अँड आन्सर्स युअरसेल्फ. प्रॅक्टिस स्पीकिंग डेली विथ आस्किंग क्वेश्चन्स अँड आन्सर्स युअरसेल्फ. आता इथे तुम्ही म्हणाल की म्हणजे काय, बरोबर? बघूया आपण म्हणजे काय. तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे कशा प्रकारे. तुम्हाला क्वेश्चन्स अँड आन्सर्स विचारायचे आहेत. कोणाला? स्वतःलाच विचारायचे आहेत. स्वतःच्याच मनातल्या मनात हे सगळं करायचं आहे. पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा तुम्हाला छोटी 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 सेंटेन्स बनवायची आहेत. फॉर एक्झाम्पल, आय वेक अप ॲट 7 AM, आय ईट ब्रेकफास्ट, आय एम कुकिंग राईस, आय टेक बाथ, इट इज डिलिशियस. अशा प्रकारे सेंटेन्स तुम्हाला मनातल्या मनात बोलायचे आहेत, जे की आपण मराठीमध्ये बोलतो. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला अजून एक प्रॅक्टिस करायची आहे, आस्किंग क्वेश्चन्स अँड आन्सर युअरसेल्फ. आता ते कशी करायचं आहे, आता मी एक्झाम्पल देते तुम्हाला. सिंपल आहे की व्हॉट शुड आय डू टुडे, आय थिंक आय विल कुक, नो, आय थिंक आय विल टेक अ बाथ, नो, इट्स बॅड आयडिया, आय डोंट वॉन्ट टू टेक बाथ, आय नीड टू कुक समथिंग डिलिशियस. अशा प्रकारे स्वतःलाच क्वेश्चन करायचं आहे आणि स्वतःच त्याचा आन्सर द्यायचा आहे. पहिल्यांदा थोडं अडकलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि जर तुम्हाला एकट्याला बोलायला नसेल तर सिंपल तुम्ही मिरर समोर उभा टाका आणि हे सेंटेन्स बोलण्याचा प्रयत्न करा. यानं काय होईल की असं तुम्हाला वाटेल की आपण पार्टनरला बोलतोय. क्लिअर झालं? नेक्स्ट, प्रॅक्टिस फिक्स फ्रेजेस अँड एक्सप्रेशन्स. काही फ्रेजेस आणि काही एक्सप्रेशन्स तुम्हाला पाठ करून ठेवायचे आहेत. यामुळं काय होईल, तुम्हाला पूर्ण मोठे सेंटेन्स बोलायची गरज नाही. फक्त ते फ्रेजेस किंवा जे काही एक्सप्रेशन्स आहेत ते जरी यूज केलं तर तुम्हाला इंग्लिशमध्ये काय बोलायचं आहे ते पुढच्यापर्यंत पोहोचून जाईल. फक्त तुम्हाला त्याचा यूज करता येईल. कशा प्रकारचे असतील हे फ्रेजेस किंवा एक्सप्रेशन्स बघा. नाईस टू मीट यू, नाईस टू मीट यू टू. आपल्याला कोणी भेटल्यानंतर आपण त्याला बोलतो की नाईस टू मीट यू. आणि जर तुम्हाला म्हणायचं असेल की मला भेटून पण छान वाटलं, सिंपल नाईस टू मीट यू टू. थँक यू, एक्सक्यूज मी, सॉरी, नो प्रॉब्लेम. याला तुम्हाला काय करायचं आहे, रिपीटेड प्रॅक्टिस करायची आहे. आता अजून काही बघा. कॅन यू हेल्प मी प्लीज, आय डोंट अंडरस्टँड, कॅन यू रिपीट दॅट अगेन, हाऊ डू यू से दिस इन इंग्लिश, हाऊ मच इज इट, हाऊ मच इज इट, हॅव अ नाईस डे, सी यू लेटर. अशा प्रकारची काही एक्सप्रेशन आणि फ्रेजेस पाठ करून ठेवा. कधीही गरज वाटली की यांचा यूज करायचा. तुमचं पूर्ण सेंटेन्स तुम्हाला पूर्ण सेंटेन्स बोलण्याची गरज नाही. नेक्स्ट बघा, नेक्स्ट स्टेप आहे आपली. नेक्स्ट स्टेप बघा आता. लर्न सम सिम्पल अँड युजफुल ॲडजेक्टिव्ह दॅट यू कॅन यूज इन युअर डेली लाईफ, डेली ॲक्टिव्हिटी. म्हणजे काय बघा आता याचं. तुम्हाला असे काही सिंपल आणि जे तुम्ही डेली यूजमध्ये यूज करता असे ॲडजेक्टिव्ह तुम्हाला काय करायचे आहेत, लर्न करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, डिलिशियस, एनर्जेटिक, स्पायसी, सनी, जनरस, काइंड, गॉर्जियस. अशा प्रकारचे जे काही तुम्हाला ॲडजेक्टिव्ह आहेत ते तुम्हाला काय करायचे आहेत, लर्न करायचे आहेत. आणि जेव्हा याची गरज पडेल त्यावेळेस तिथे बोलायचं आहे. समजा कोणीतरी पुढून चाललं आहे आणि तुम्हाला म्हणायचं आहे की ती खूप सुंदर आहे, तुम्ही एवढे म्हणा किती ब्युटिफुल आहे. किंवा जेवण खूप तुमचं टेस्टी झालं आहे, स्वादिष्ट झालं आहे, द फूड इज व्हेरी डिलिशियस. एनर्जेटिक आहे, आय फील एनर्जेटिक टुडे. अशा प्रकारे याची छोटी छोटी सेंटेन्स बनवून तुम्ही यूज करू शकता. आणि हे पूर्ण सेंटेन्स तुम्हाला नुसतं तेवढा वर्ड जरी यूज केला तर या पूर्ण सेंटेन्स सारखं तो काम करतो.
आणि गाईज तुम्हाला यांची प्रॅक्टिस करायची असेल, असे जे काही असं डिओलिंगो नावाचं तुम्ही एक ॲप आहे ते यूज करू शकता किंवा मिरर प्रॅक्टिस करू शकता. नाहीतर तुम्ही गुगल ट्रान्सलेटर आहे ते सुद्धा यूज करू शकता जर तुम्हाला गरज पडली. असे अनेक ॲप आहेत, AI टूल्स आहेत जे यूज करून तुम्ही चांगल्या प्रकारे बोलायला शिकू शकता. गाईज आपला लास्ट बट नॉट लिस्ट आपली स्टेप आहे रिकॅप युअर डे. तुम्हाला तुमचा डे काय करायचा आहे, रिकॅप करायचा आहे. कशा प्रकारे तुम्ही जेही काही दिवसभर केलं आहे, जेही काही मनात बोलला आहात, सगळ्या काही गोष्टी असतील, तुम्हाला एक संध्याकाळी 10 मिनिटं द्यायची आहेत आणि ते सगळं रिकॅप करायचं आहे. जर तुम्ही लिहू शकत असाल तर व्हेरी गुड. तुम्ही काय करायचं आहे, लिहून प्रॅक्टिस केली तर ती खूप चांगल्या प्रकारे लक्षात राहते. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर सिंपल सकाळपासून तुम्ही काय काय केलं एवढं तुम्हाला मनातल्या मनात बोलायचं आहे. अदरवाईज तुम्ही मिरर समोर मिरर प्रॅक्टिस सुद्धा करू शकता किंवा तुम्ही सिंपल याचं काय करायचं, रेकॉर्डिंग करू शकता आणि परत ऐकू शकता. की रेकॉर्डिंग करून जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला लक्षात पण येईल की आपण कुठे मिस्टेक केली किंवा आपलं कुठे मिस्टेक होते हे सुद्धा लक्षात येईल. याचे एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला. टुडे आय woke up at 7 AM. I took a shower and I ate breakfast. Then I went to work and had a meeting. In the evening, I watched a movie and had dinner. Before bed, I read a book and then I slept at 10 PM. अशा प्रकारे तुम्हाला एक छोटीशी शॉर्ट स्टोरी बनवायची आहे दिवसभराच्या रिकॅपची आणि ती रेकॉर्ड करा, मिरर समोर बसून बोला. अदरवाईज जसंही तुम्हाला जमतं ते करा. एवढ्याच गोष्टी जर केल्या तर गाईज मी 100% सांगते तुम्हाला, तुम्ही इंग्लिश खूप लवकर आणि चांगल्या प्रकारे बोलू शकता. फक्त तुम्हाला कन्सिस्टंट राहावं लागेल आणि यासोबतच काय करायचं आहे, थोडी ग्रामरचे व्हिडिओज पण बघायचे आहे जेणेकरून तुम्हाला ग्रामरचं नॉलेज भेटेल. यूट्यूबवरती भरपूर सारे व्हिडिओज आहेत. आपल्या चॅनलवरती सुद्धा खूप सारे सेंटेन्स आहेत की जे मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. ती प्रॅक्टिससुद्धा तुम्ही करू शकता. गाईज जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडाही हेल्पफुल वाटला तर गाईज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.